काल रात्रभर विहानने आम्हाला झोपायला दिलं नव्हतं, त्यामुळे आज मला उठायला खूपच उशीर झाला होता. त्यामुळे मिस्टरांचा टिफिन काय दिला नव्हता. सो दुपारच्या जेवणासाठी फक्त मी इथं वरण भात बनवलं होतं. छान असं जेवण केलं. त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि छान एक झोप घेतली. झोपून उठल्यावर खरंच खूप छान फ्रेश वाटत होतं. त्यानंतर इव्हनिंगच्या टायमिंगला विहानला घेऊन मी टेरेसवर फिरायसाठी गेली होती आणि त्याचं इथं आलं ना की असं असतं, थोडा वेळ चालतो आणि त्यानंतर त्याचं म्हणणं असतं की मम्मा मला कडेवरच घे म्हणून. मग शेवटी त्याला कडेवर घेऊन मी थोडीशी फिरले. काही कपडे सुकले होते, ते काढायचे होते. सो ते काढून घेऊन येत होते आणि येताना त्याला ना एकही पायरी स्वतः उतरायची नसती. ही अशी मस्ती करतच उतरायची असते आणि जर त्याला अशी मस्ती नाही करायला दिली की तो तिथंच बसतो. हे असं नवीनच चालू झालेलं आहे त्याचं. घरी आल्यावर छान झाडून वगैरे मारलं, दिवाबत्ती केली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. आणि आज मला बनवायची होती कारल्याची भाजी. तर सगळ्यात अगोदर मी इथं कारली कट करण्यासाठी घेतली. छान कारली वगैरे कट केली आणि त्यामध्ये मीठ टाकून कारली चांगली चोळून थोडा वेळ साईडला ठेवली. आता तेवढ्या वेळात म्हटलं कुकर वगैरे लावून घेते, म्हणजे कसं जेवण आपलं पटकन होईल. एक साईडला कुकर लावलं, तेवढ्या चपातीचंही पीठ वगैरे मळून घेतलं आणि तेवढ्यात हे आले होते आणि हे आल्यावर मग विहानची परत मस्ती चालू झाली. चलो बाय.